जय जय राम कृष्ण दादा मॉनिटर लावत हेल हेल सुंदरत दान उभे विटेवर 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 ओ करकटवारी ठेवानिया करकटवारी ठेवानिया तुळसी हार गळ कास पितांबर तुळसी हार गळ कास पितांबर तुळसी हार गया आज पितांबर
जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव माधव बरवा बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवर बाप रखुमा देवर बाप रखुमा देवर विठ्ठल बरवा तो माधव बरवा हरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम नाही ते माईक बदला दुसरं द्या क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार
विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सतसंगामे धरावी आवडी सतसंगामे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे ही लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहो विठ्ठल 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 आयुष्य खातो काळ
आयुष्य खातो काळ सावधान 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 सावधान. आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान. सगमप गमप गमक सगमप गम पाणी ने पाणी ने पाणी ने साधा ने पाणी ने पामग गम पाणी साने पाम गम ग साने सा ग ग साने सा सगमप गमप गम ग सगमप गम पाणी साने साने पाम गम पाणी पाम ग अमरी दा चा 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 अमरी दा चा 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 रा 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 आयुष्य खातो काळ पाणी ने 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 चा 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 ने 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 पा 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 मा 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 ग 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 ने 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 सा 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 ग ग ग ग ग ग मा 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 पा 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 ने 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 सा 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 ग ग ग ग ने ने पा पा मा 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 ग ग ग ग ग ग ग ग ने ने सा 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 सर पर सर पर सर पर सा सर पर सर पर सर पर सा सर पर सर पर सर पर सा गो मरी सा 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 गो मरी सा 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 गो मरी सा 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 सर पर सर पर सर पर सा सर पर सर पर सर पर सा सर पर सर पर सर पर सा गो मरी सा 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 गो मरी सा 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 गो मरी सा 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 सर पर सर पर सर पर सा सर पर सर पर सर पर सा सर पर सर पर सर पर सा गो मरी सा 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 गो मरी सा 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 गो मरी सा 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 वा 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 टाळी वाजवा टाळी वाजवा. बने ने 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 हा ने ने दा 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 अजिंता ने 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 दा 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 ने 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 बा 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 मा 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 गा 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 ने ने सा 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 गा 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 मा 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 पा 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 ने 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 सा 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 ने पा मा ग सा सदा ने ने पा पा मा मा ग ग मा मा ग ग सा सदा सा ने ने पा पा मा 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 ग ग मा 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 ग ग सा ओ मरी सा ग मरी सा ग मरी सा ओ मरी सा ग मरी सा ग मरी सा ओ मरी सा ग मरी सा ग मरी सा सा ने पा मा ग सा सदा ने ने पा पा मा मा ग ग मा मा ग ग सदा सा ने ने पा पा मा 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 ग ग मा 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 ग ग सा ओ मरी सा ग मरी सा ग मरी सा ओ मरी सा ग मरी सा ग मरी सा ओ मरी सा ग मरी सा ग मरी सा सा ने पा मा ग सा सदा ने ने पा पा मा मा ग ग मा मा ग ग सदा सा ने ने पा पा मा 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 ग ग मा 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 ग ग सा ओ मरी सा ग मरी सा ग मरी सा ओ मरी सा ग मरी सा ग मरी सा 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 वा वा टाळी वाजवा. Ah.
विठ्ठल 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सतसंगामे धरावी आवडी, सतसंगामे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे ही लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहो विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी महिला मंडळ टाळी. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पिते आजन्महि काया जगदीश्वरासी जानियो जोडलिय जन्म खाती प्रथम विन्वितेश्व मा छत्रपती महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलीकाय दातु मुनींद्रे समागत तिष्ठं प्रमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू करू
बुवाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीओ धरा थावतारम कलंकंक तेजोदिका मोदिवक्त्रम खलानिश पदापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह देलो पावन चालो चरचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयालो तुझा अनुग्रह देलो पावन चालो चरी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलाही सेवक झालो तुमच्या चागलो निज चरणा अहो स्वामी तुकया या करी नका राव वैर चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हर कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हर कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना लेके आना जी है लेके आना जी पूरा परिवार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हर कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार मन मन पवन में क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सतसंगामे धरावी आवडी सतसंगामे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे ही लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहो विठ्ठल 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 बाहेर बसलेले पुरुष वर्ग आतमध्ये येऊन बसा आणि तिकडच्या महिला मंडळ तुम्ही इथं जागा आहे इथं या बाहेर बसलेले पुरुष वर्ग सर्वांनी आतमध्ये येऊन बसा कमी येऊ बाहेर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थयी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग सुप्रसिद्ध देहू निवासी देहूचे निवासी असणारे वारकरी संप्रदायाचे कलश स्थानी शोभून दिसणारे छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करणारे की राज तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणार तुमचा परमार्थ झाला काय की राज तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणार तुमचा परमार्थ झाला परंतु आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असणार आमचा परमार्थ झाला असा उपदेश करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वगैरे 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग पाठातील नसूल कान पाठातील असलेला अभंग आज आपण आपल्या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल बघा या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की या मृत्यू लोकामध्ये आपण मानव देवगुणे जन्माला आलोय म्हणजे प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे आता काही म्हणतील ताई कसला विचार करायचा प्रत्येक क्षणाला आपण प्रत्येक क्षणाला विचार करतोय पण काय करतोय पलीकडल्या शेतात काय पेरला असेल आज यावर्षी मी काय पेरू मला किती माल झाला याचा विचार करतोय पण आपण हे बघतोय का की हा नाशिवंत देह आहे हा जाणार आहे म्हणून नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान याच्याही पुढे जाऊन तुकोबरा ते गोड वर्णन करतात की इह लोकांमध्ये डोळ्यामध्ये धुरे भरू दे नका धुरे याचा अर्थ अहंकार असा होतो अहंकार म्हणजे मीपणा हा प्रत्येकाच्या मनामध्ये असतो आता मीपणा कसा झाला माझ्यासारखा कीर्तनकार मीच माझ्यासारखा
कार्य मीच, असा मीपणा प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. कोणत्याही प्रकारचा मीपणा आपल्या मनामध्ये राहू देऊ नका. स्वच्छ नेत्राने व स्वच्छ अंतकरणाने माझ्या भगवंताचं चिंतन करा आणि माझ्या भगवंताचं स्वरूप पहा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. आता माता माऊलीनं मला एक सांगा, आपण इथं जन्माला आल्याच्या नंतर आपले 3 सोहळे साजरा होतात. आता तुम्ही म्हणाल ताई 3 सोहळे कोणते? पहिला सोहळा म्हणजे असा की जन्म सोहळा. आता इथं कोणी असं उपस्थित आहे का ज्याचा जन्म सोहळा साजरा झाला नाही? तर कोणीच नाही. पहिला सोहळा म्हणजे जन्म सोहळा. आता दुसरा सोहळा म्हणजे तो असा की जे आपण चुकू शकतो. आता तुम्ही म्हणाल ताई असा कोणता सोहळा आहे जे आपण चुकू शकतो? तो म्हणजे लग्न सोहळा. बघा, एखाद्या मुलाने ठरवलं की मला लग्न नाही करायचंय, तर त्याच्या आयुष्यामधला तो सोहळा चुकला जातो. किंवा एखाद्या मुलीने ठरवलं की मला लग्न नाही करायचंय, तर तिच्या आयुष्यामधला तो सोहळा देखील चुकू शकतो. परंतु शेवटचा सोहळा म्हणजे, अरे लाख जरी प्रॉपर्टी असले ना, किती जरी पैसे लागले, तरी आपण अंतिम सोहळा चुकू शकतो का? तर नाही. आता माता मौलीनं मला एक सांगा, कोणता पण सण आल्यानंतर तुम्ही सगळेजण साडी घेता की नाही? गुढीपाडवा असो, दिवाळी असो, सगळेजण साडी घेता ना. मग तसंच नवीन साडी आल्यानंतर तुम्ही जुनी साडी घालता का? कपाटात ठेवायला जागा नसते तरी सुद्धा साडी घेता ना. तसंच आपल्या शरीराचं असतं. नवीन शरीर आल्यानंतर आत्मा जुनं शरीर टाकून देतो आणि त्या टाकलेल्या शरीराला आपण मृत्यू घोषित करतो. त्या टाकलेल्या शरीरासाठी रडतो. अरे पंचमहाभूतांपासून देह निर्माण झालाय, मातीपासून देह निर्माण झाला, शेवट देखील मातीतच जाणार. किती जरी प्रयत्न केले तर आपण 5 मिनिटाचं आयुष्य विकत घेऊ शकतो का? तर नाही. गीतेमध्ये अगदी सुंदर वर्णन केलेलं आहे. मग मैवांश जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्ठानींद्रियाणि प्रकृती स्थान कर्षिती शरीरं यज्ञवाप्नोति यच्चा पृक्तामतीश्वर गृहीत्वेतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, आपण नवीन साडी घेतल्यानंतर जुनी साडी घालून तसं आपल्या शरीराचं असतं. म्हणून बघा, एक उदाहरण सांगेन. भीमदादा, नकुल, सहदेव, अर्जुन आणि भीमदादा, नकुल, सहदेव, अर्जुन यांचे असणारे पिताश्री पंडूराजे ज्यावेळेस गतप्राण झाले त्यांना वैकुंठामध्ये जागा दिली. काय? ज्यावेळेस गतप्राण झाले त्यांना वैकुंठामध्ये जागा दिली, कारण तेवढा त्यांचा अधिकार होता. महाराज वैकुंठामध्ये राहायचे, परंतु उठल्याबरोबर नरक दिसायचा. एका दिवशी फार दुःख झालं, दुःख गगनात मावे ना. आता दुःख सांगायला कोण? ज्यांचं अखंड ब्रह्मांडामध्ये नामचिंतन चालू असायचं. नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. ज्यांचं अखंड ब्रह्मांडामध्ये नामस्मरण चालू असायचं, नारायण नारायण अशा असणारे नारद महर्षी, त्यांनी पंडूराजाची भेट घेतली व पंडूराजांनी सर्व दुःख नारद महर्षींना सांगितलं. व नारद महर्षींना म्हणाले, अहो तुम्ही माझे एक काम करा, खाली मृत्यू लोकामध्ये जा आणि माझ्या धर्मासारख्या, माझ्या अर्जुनासारख्या मुलाची भेट घ्या व त्यांना सर्व प्रसंग सांगा. महाराज नारद महर्षी खाली आले व त्यांनी धर्मराजाची भेट घेतली आणि धर्मराजाला सर्व प्रसंग सांगितला. तर धर्मराजांनी फार मोठे यज्ञ ठेवले. महाराज पांडवांच्या काळामध्ये जर पुण्य जमा करायचं असेल ना, तर मोठे मोठे यज्ञ करायला लावायचे. परंतु कलियुगामध्ये फार सोपं झालेलं आहे. संतांनी सांगितलं आहे की कलियुगा माझे करावे कीर्तन. नारायण देने नारायण देईल बेटी, देने नारायण देईल बेटी. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेथे नारायण देईल बेटी. एखादं कीर्तन ठेवलं असेल, प्रवचन ठेवलं असेल, तिथं नारद महर्षी भेटायला येतात. बघा, फार मोठं यज्ञ ठेवलं महाराज धर्मराजांनी. त्या यज्ञाला आहुती दिली आणि म्हणाले, आमच्या 5 भावंडांकडून जे काही पुण्य एकत्रित झाले असेल ते माझ्या वडिलांना म्हणजे पंडूराजांना पाठवावे. हे उत्तीर्ण झाले. आता काही जण म्हणतील, ताई का एखाद आई वडील गेल्याच्यानंतर का वर्षश्राद्ध करावं, का 13वा करावा, का 10वा करावा? तर बघा, आपल्या आई वडिलांचे एवढे पुण्य असतात ना महाराज आपल्यावर, किती जरी प्रयत्न केले ना तरी आपण ते उपकार उतरू शकत नाही. आता तुम्हाला एक सांगा, एखादा मुलगा, आता तुम्ही म्हणाल ताई आपण इथून पुण्य वरती कसं पाठवायचं, तर मला एक सांगा, आपल्या गावातील एखादा मुलगा जर शिकण्यासाठी अमेरिका या ठिकाणी गेला, त्याला तिथं पैशाची गरज भासली, तुम्ही इथून त्याला जाऊन पैसे देणार आहात का? तर नाही. बोलत चला, देणार आहात का पैसे जाऊन? हां.
मग तसंच मग आपल्याला इथून पुण्य आपण काय करणार आहोत मग त्याला पैसे इथून फोन पे करणार आहोत तसंच आपल्याला इथून पुण्य वैकुंठामध्ये फोन पे करायचा आहे विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा म्हणून आपले जे शरीर आहे ना ते फार मौल्यवान आहे महाराज आता इथे सर्वांना देवा मिळाला आहे पण ते बऱ्याच जणांना कळाला का तर नाही काही जणांना मिळालंय पण कळालं का तर नाही माझ्या संतांना देह मिळाला होता आणि कळालं सुद्धा आता काही देवाने देह दिलाय कशासाठी तो भजन दिला देय भजना